नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीसी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मी संतोष. आज आपण 11 एप्रिल 2026च्या चालू घडामोडींचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, 10 प्रश्न पाहणार आहोत, जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मीनाक्षी हुड्डा. अधिक माहिती जाणून घेऊया. नुकतीच आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 पार पडली आणि त्यामध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर मीनाक्षी हुड्डा हिने पहिले भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. आता ही स्पर्धा कुठे पार पडली? आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप तर मंगोलियातील उलान बटार येथे आयोजित केलेली होती स्पर्धा आणि मीनाक्षी हुड्डाने महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये विजेतेपद मिळवलेले आहे. आता मीनाक्षी हुड्डाने कोणाचा पराभव केला? तर यजमान मंगोलियाच्या नामुंडारी अमगालन हिचा 5-0 अशा फरकाने पराभव करून हे आपले विजेतेपद मिळवलेले आहे. मित्रांनो, या स्पर्धे आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये भारताने 5 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. त्यामध्ये पहिले सुवर्ण पदक मीनाक्षी हुड्डाने जिंकलेले आहे आणि 16 आणि टोटलमध्ये 16 पदकं जिंकलेली आहेत आणि महिला संघाने 10 पदकामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदक मिळवत पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या उच्च न्यायालयाने एआय वापरावर बंदी घातली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एआय वापरावर बंदी घातलेली आहे. आता अधिक माहिती जाणून घेऊया. तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने न्यायिक अधिकाऱ्यांना निकाल लावण्यासाठी आणि कायदेशीर संशोधनासाठी एआय साधनांचा वापर करण्यास बंदी घातलेली आहे. तर मित्रांनो, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एआय वापराबाबत काय सांगितलेले आहे? तर न्यायिक अधिकाऱ्यांना आणि कायदेशीर संशोधनासाठी एआयचा वापर करू शकत नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये सांगितलेले आहे. आता यापूर्वी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने देखील एआयच्या वापरावर बंदी घातलेली होती. आता त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एआय वापरावर बंदी घातलेली आहे आणि आता नुकतेच मित्रांनो केरळ उच्च न्यायालयाने यापूर्वी देखील मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. केरळने एआय वर वापरावर बंदी नाही घातली, परंतु मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत एआय वापराबाबतीत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओडिसा. अधिक माहिती जाणून घ्या. तर एप्रिल 2026 मध्ये ओडिशा राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेला अधिकृत मान्यता देऊन ती सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अन्नपूर्णा योजना कोणी चालू केली आहे? तर ओडिशा राज्याने चालू केली आहे. आता त्यामध्ये पात्र लाभार्थींना काय मिळणार आहे? तर 5 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. आता या अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय? तर राज्यातील अन्न सुरक्षा अधिक बळकट करणे आणि गरीब कुटुंबांना आधार देणे हे या अन्नपूर्णा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर कुणी चालू केली अन्नपूर्णा योजना? तर ओडिशा राज्य सरकारने ही अन्नपूर्णा योजना चालू केलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या राज्य सरकारने स्कूल चले हम ही मोहीम सुरू केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. तर मित्रांनो, मध्य प्रदेश सरकारने स्कूल चले हम ही विशेष मोहीम चालू केलेली आहे. आता या मोहिमेचा उद्देश काय? तर शालेय प्रवेशात वाढ करणे आणि शाळेतून गळती होणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे हे या स्कूल चले हम मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत सायकल, पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य देखील वाटप करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, स्कूल चले हम मोहीम ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली एक विशेष मोहीम आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचं पट आणि मुलांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढवण्यासाठी सुरू केलेली विशेष मोहीम आहे. आणि मित्रांनो, उत्तर प्रदेश सरकारने देखील स्कूल चले हम अभियान 2026 रोजी योगी आदित्यनाथ यांनी चालू केलेलं होतं वाराणसी येथून. आता मध्य प्रदेशने चालू केलेली आहे स्कूल चले हम मोहीम. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11 एप्रिल. तर राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस आपण कधी साजरा करतो? तर 11 एप्रिल रोजी, म्हणजेच की आज आपण राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करतो. आता हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे?
तर गरोदर आणि बाळंतपणातील जोखीम कमी करणे तसेच सकस आहार व आरोग्य सुविधांबाबत जागृती करणे हे या सुरक्षित मातृत्व दिवसाचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. आणि माता मृत्यू दर कमी करणे आणि मातांना बाळंतपणाच्या काळात योग्य काळजी मिळवून देणे देखील या सुरक्षित मातृत्व दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. कधी साजरा करतो तर आपण 11 एप्रिल दिवशी हा सुरक्षित मातृत्व दिवस साजरा करतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, स्पेस क्राफ्ट मिशन कॉन्फरन्स 2026 कोठे आयोजित करण्यात आली? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगळुरू. अधिक माहिती जाणून घ्या. स्पेस क्राफ्ट मिशन कॉन्फरन्स ही आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित केलेली? तर बंगळुरू येथे आयोजित केलेली कॉन्फरन्स. आणि कधी आयोजित केलेली? तर 8 ते 10 एप्रिल रोजी ही कॉन्फरन्स आयोजित केलेली. आता मित्रांनो, या कॉन्फरन्सचं मुख्य थीम काय होती? तर स्मार्ट अँड सस्टेनेबल स्पेस मिशन मॅनेजमेंट नेक्स्ट जनरेशन साठी नाविन्यपूर्ण ऑपरेशन्स हे या कॉन्फरन्सचं मुख्य थीम होती. आता याचे उद्घाटन कोणी केले? तर या कॉन्फरन्सचे उद्घाटन इस्रोचे माजी अध्यक्ष एस किरण कुमार यांच्या हस्ते या कॉन्फरन्सचे उद्घाटन करण्यात आले. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यात राबवण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. तर ऑपरेशन हिमसेतू हे सिक्कीम राज्यात राबवण्यात आले. आता या ऑपरेशनचा मुख्य उद्देश काय होता आणि काय होतं या ऑपरेशन मध्ये? तर उत्तर सिक्कीम मधील लाचेन आणि चुंगथांग भागात दरड कोसळल्यामुळे अडकलेल्या 1300 पेक्षा जास्त पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढणे हे या ऑपरेशन हिमसेतूचा मुख्य उद्देश होता. आणि तो कोणत्या राज्यात राबवण्यात आला? तर सिक्कीम या राज्यात ऑपरेशन हिमसेतू राबवण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, रोड वेल ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर के राघवन. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हे रोड वेल ट्रॅव्हल्ड हे आत्मचरित्र आर के राघवन यांचं आहे. आता हे कोण होते हे आर के राघवन? तर हे माजी केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे की सीबीआयचे संचालक आणि IPS अधिकारी होते हे आर के राघवन. आता या पुस्तकात त्यांनी मित्रांनो त्यांच्या पोलीस सेवेतील विशेषतः सीबीआय संचालक म्हणून कारकिर्दीचा आणि आयुष्यातील महत्वाच्या अनुभवांचा आढावा या आपल्या रोड वेल ट्रॅव्हल्ड या आत्मचरित्रात केलेला आहे. आता मित्रांनो, हे पुस्तक कधी प्रकाशित झालेले होते? तर हे पुस्तक 2020 मध्ये प्रकाशित झालेले आहे. तर आता चर्चेमध्ये काय आहे? तर याचे दुसरी आवृत्ती एप्रिल 2026 मध्ये सुधारित आवृत्ती आलेली आहे. त्यामुळे सध्या पुस्तक चर्चेमध्ये होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक तायक्वांदो क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रूपा वायोर. अधिक माहिती जाणून घ्या. तर अरुणाचल प्रदेशची रूपा वायोर ही जागतिक तायक्वांदो क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. तर मित्रांनो, रूपा वायोर कोण आहे? तर ती आघाडीची भारतीय तायक्वांदो खेळाडू आहे आणि तिने जागतिक क्रमवारीत पहिल्या 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि असा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला देखील ठरलेली आहे. आणि तिने 2026 मध्ये जाहीर झालेल्या क्रमवारीत 5वे स्थान मिळवून हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला असून तिने पोमसे प्रकारात आशियातील अव्वल क्रमांकाची खेळाडू देखील ठरलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, कॅन्सरला नोटिफायबल आजार घोषित करणारे राज्य कोणते? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलंगणा. अधिक माहिती जाणून घ्या. तर तेलंगणा सरकारने मित्रांनो एप्रिल 2026 मध्ये कर्करोगाला नोटिफायबल म्हणजे की अधिसूचित आजार म्हणून घोषित केलेले आहे. आता त्यामुळे काय होणार आहे या नोटिफायबल आजार घोषित केल्यामुळे? तर राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना कर्करोगाच्या निदानानंतर 1 महिन्याच्या आत प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक केलेले आहे. म्हणजे आता राज्यातील सर्व सरकारी असो किंवा खासगी रुग्णालय असो, त्यांना कर्करोगाच्या निदानानंतर ते प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक केलेले आहे या नोटिफायबल आजार घोषित केल्यामुळे. आणि त्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर कर्करोग रुग्णांची अचूक आकडेवारी ठेवण्यासाठी केंद्रीकृत स्टेट कॅन्सर रजिस्ट्री तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 11 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्वाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले एज्यू MPSC हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.